अजित पवार आणि आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित लढू शकणार नाही। आम्हाला दोघांनाही एवढं राजकारण समजतं की आम्ही एकत्रित लढलो तर तिसऱ्याचा फायदा होईल, त्यामुळे तिसऱ्याकरता आम्ही जागा ठेवणार नाही। आम्हीच एकमेकाच्या समोर लढू, पण मैत्रीपूर्ण लढू। विरोधकांची स्पेस देखील सत्तेत सहभागी असलेल्या एका पक्षानेच काबीज करावी, विरोधकांकडे वळू शकणारी मतं देखील सत्तेत सहभागी असलेल्या या पक्षानेच स्वतःकडे वळवावीत, यासाठी अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महापालिकांच्या या निवडणुका स्वतंत्रपणे लढतो आहे का? महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती उमटत असलेलं चित्र पाहिल्यानंतर विश्लेषकांकडून हा प्रश्न विचारला जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात याबद्दल विचारलं असता त्यांनी देखील असंच उत्तर दिलं की जेवढं राजकारण मला कळतं, जेवढं राजकारण अजित पवारांना कळतं, ते पाहता आम्ही स्वतंत्रपणेच लढायला हवं। भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील पुरोगामी विचारांची मतं जी काँग्रेसकडे जाऊ शकतात ती अजित पवारांनी स्वतःकडे वळवावीत आणि त्या ठिकाणीच ती मतं बंदिस्त व्हावीत, यासाठी आखलेल्या रणनीतीचा हा भाग आहे का, हा प्रश्न त्यामुळे विचारला जातोय। खरं तर येणकेण प्रकारे सत्तेत राहणं हे अजित पवारांचं आत्तापर्यंतचं धोरण राहिलंय आणि म्हणूनच ते 6व्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी काम करतायत। मात्र एकीकडे सत्तेत असलेले अजित पवार महापालिकांच्या या निवडणुकांमध्ये मात्र विरोधकाची भूमिका पार पाडताना दिसतायत। बहुतेक महापालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती होताना आपण पाहतो आहोत। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मात्र बहुतेक ठिकाणी भाजप सोबत युती नाही, अनेक ठिकाणी हा पक्ष स्वतंत्रपणे लढताना आपण पाहतो आहोत। कारण जी पुरोगामी विचारांची मतं काँग्रेसकडे जाऊ शकतील ती आपल्याकडे वळावीत, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील मतांची एका अर्थाने विभागणी व्हावी, यासाठीचा हा प्रयत्न आहे का आणि जाणीवपूर्वक हे होतंय का, हा प्रश्न विचारला जातो आहे। आपण जर बारकाईने महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे अजित पवार स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत आणि कुठे ते महायुतीमध्ये सहभागी आहेत हे जर पाहिलं तर आपल्याला काय दिसतं? ज्या ठिकाणी, ज्या मोजक्या ठिकाणी विरोधकांची आघाडी मजबूतीने ही निवडणूक लढवते आहे, अशा कोल्हापूर, अमरावती, चंद्रपूर अशा ठिकाणी अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा नागपूर असेल, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। मात्र जिथे मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने आहेत अशा परभणी, त्याचबरोबर अकोला, त्याचबरोबर इतर असे जे काही मुस्लिम बहुल मतदारसंघ किंवा मुस्लिम बहुल शहर आहेत, अशा महापालिकांमध्ये मात्र अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्रपणे निवडणूक लढवताना आपण पाहतो आहोत। दुसरीकडे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत देखील आघाडी करताना आपण पाहतो आहोत। पुण्यामध्ये ही आघाडी होते आहे आणि या माध्यमातून विरोधकांची मतं देखील किंवा जी पुरोगामी म्हणवणारी मतं आहेत ती देखील आपल्याकडे वळावी, यासाठीचा अजित पवारांचा आणि त्यांच्या पक्षाचा हा प्रयत्न आहे। मात्र या सगळ्या प्रयत्नांना प्रशांत जगताप यांनी केलेल्या पक्षांतरामुळं, प्रशांत जगताप यांनी केलेल्या काँग्रेसमधल्या प्रवेशामुळं छेद मिळालेला आहे। कारण भारतीय जनता पक्षाचा खरा विरोधक कोण, हा प्रश्न प्रशांत जगताप यांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे। कारण एकीकडे अजित पवार हे राज्य सरकारमध्ये सहभागी आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, आणि दुसरीकडे आपण आपला पुरोगामी विचार सोडलेला नाही असंही ते सातत्याने सांगतायत। आणि त्या माध्यमातून जी मतं किंवा जे उमेदवार, खरं तर मतांपेक्षा देखील उमेदवार महत्त्वाचे आहेत, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये यंत्रणा ज्यांची मजबूत आहे ते विजयी होतात, तर ते असे विजयी होऊ शकणारे उमेदवार देखील अजित पवार हे आपल्याकडे वळवत आहेत। काँग्रेसमधल्या
किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेकांनी त्यामुळं अजित पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. सत्तेचा उपयोग अशा प्रकारे अजित पवारांचा पक्ष करून घेतो आहे आणि विरोधी पक्षातील जे तगडे वाटू शकतात असे उमेदवार स्वतःकडे घेतो आहे आणि वरती असाही दावा केला जातो आहे की आम्ही पुरोगामी विचारांचे आहोत आणि आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ही निवडणूक लढवतो आहोत. आपण याआधी पार पडलेल्या नगर परिषदांच्या निवडणुकांकडे जर मागे वळून पाहिलं तर काय दिसतं? सत्तेत सहभागी असलेले महायुतीतील 3 पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांचा शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या तिघांनीही एकमेकांच्या विरोधामध्ये नगर परिषदांच्या निवडणुका लढवल्या. मात्र तिघांनीही एकमेकांवरती टीका तर केली नाहीच, मात्र त्या नगर परिषदांमधल्या निवडणुकांच्या माध्यमातून एकमेकांच्या कारभाराचा पंचनामा देखील केला नाही. आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा हेच 3 पक्ष बहुतांश ठिकाणी सत्तेमध्ये होते आणि त्यानंतर सत्तेत परतणं या 3ही पक्षांनी पुन्हा एकदा एकत्रितरित्या एन्जॉय देखील केलं. महापालिका निवडणुकीसाठी देखील हीच रणनीती वापरली जाते आहे का? ज्या ठिकाणी विरोधकांची थोडीफार ताकद आहे अशा ठिकाणी मात्र अजित पवारांचा पक्ष महायुतीत सहभागी होतो. मात्र जिथे विरोधकांची मतं डिवाईड करणं किंवा त्यांची विभागणी करणं आवश्यक ठरतं अशा ठिकाणी मात्र स्वतंत्रपणे निवडणूक लढवतो आहे का? दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सना मलिक यांना नेता म्हणून किंवा मुंबईतील त्यांचं नेतृत्व म्हणून पुढं करण्यात आलं आहे आणि त्यातून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आणि भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाचा मुद्दा आयताच सोपवण्याचा तो प्रयत्न आहे का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. आणि या सगळ्यातून अजित पवार हे एकीकडे सत्तेमध्ये असताना दुसरीकडे विरोधी पक्षाची म्हणून जी स्पेस असते, सत्ताधारी कितीही मजबूत असले तरी विरोधकांची म्हणून एक स्पेस प्रत्येक वेळी कायम असते. ती स्पेस देखील अजित पवारांच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षातीलच एका पक्षाने राखावी आणि विरोधकांचं म्हणजे जे खरंच विरोधामध्ये आहेत, जे सत्तेमध्ये नाहीत, यांचं पूर्णपणे खच्चीकरण व्हावं यासाठी आखलेली ही रणनीती आहे का? हा प्रश्न प्रशांत जगताप यांच्या पक्षांतरामुळे, त्यांच्या काँग्रेसमधील प्रवेशामुळे अधिकाधिक मोठा होत चालला आहे. कॅमेरामन अमोल गावाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.